सप्टेंबर 2025 मध्ये मुंबईच्या कामा हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनी कफ परेड पोलीस स्टेशनला फोन केला। त्यांच्याकडे एक पेशंट आली होती, 20 वर्षांची मुलगी, तिच्या आजीसोबत आलेली। तिने आजीकडे तक्रार केली होती पोटात दुखत असल्याची, पोटात काहीतरी वळवळत असल्याची। डॉक्टरांनी तिची तपासणी केली, ज्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं ही मुलगी प्रेग्नंट आहे, 5 महिन्यांची प्रेग्नंट। गंभीर गोष्ट ही होती की ही मुलगी मूकबधीर होती। ती कुणामुळे प्रेग्नंट आहे, तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे तिला काहीच सांगता येत नव्हतं। ती इतकी घाबरली होती की तक्रार द्यायला सुद्धा तयार नव्हती, पण तिचं समुपदेशन करण्यात आलं। तपास झाला, 17 जणांची टेस्ट झाली आणि मग समोर आला गुन्हेगार। या 20 वर्षांच्या कर्णबधीर मुलीवर अत्याचार करणारा गुन्हेगार तिचाच बाप। पण मुंबईत 20 वर्षांच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं? सप्टेंबर 2025 मध्ये आलेली तक्रार ते जानेवारी 2026 मध्ये उलगडलेला विचित्र गुन्हा, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। मुंबईच्या कफ परेड भागातल्या एका झोपडपट्टीवजा वस्तीत राहणारे एक कुटुंब, यात वडिलांच्या सोबत 3 मुलं राहतात। मोठी मुलगी कर्णबधीर, मधला 13 वर्षांचा मुलगा आणि धाकटी मुलगी मानसिकदृष्ट्या अस्थिर। त्यांची आई सुद्धा मानसिकदृष्ट्या अस्थिर होती, पण तिचं काही वर्षांपूर्वी निधन झालं। वडील सफाई काम आणि इतर छोटी मोठी कामं करायचे आणि घर चालवायचे। त्यातल्या मोठ्या मुलीने तिच्या आजीकडे सप्टेंबर 2025 मध्ये पोटात दुखत असल्याची तक्रार केली। तिने तिच्या आजीला खाणाखुणा करत सांगितलं की असं वाटतंय पोटात काहीतरी वळवळतंय। त्यामुळे तिची आजी तिला घेऊन तातडीने कामा हॉस्पिटलला गेली आणि तिथे डॉक्टरांना ही मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समजली। या मुलीवर अत्याचार झाले होते, पण नेमके कुणी केले आणि नेमकं काय घडलं हे समोर येणं अवघड होतं। त्यात पोलिसांनी या मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला, पण त्यांनी सांगितलं की ती लहानपणापासून मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, ती काही बोलू ऐकू शकत नाही आणि आपल्या मुलीवर असे कुठले अत्याचार झाले आहेत असं मला वाटत नाही, असं म्हणत त्यांनी कंप्लेंट दाखल करायलाच नकार दिला। पण मग ती गरोदर कशी राहिली याचं उत्तर मात्र त्यांना सांगता येत नव्हतं। त्यामुळे या मुलीसोबत नेमकं काय घडलं आहे याचा उलगडा पोलिसांना करायचा होता। त्यांनी स्वतः दखल घेऊन तपासाला सुरुवात केलीच, पण या मुलीचं काउन्सिलिंग केलं, तिला तक्रार दाखल करण्याचं महत्त्व समजावलं आणि 22 सप्टेंबरला या मुलीने संशयित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये BNSच्या कलम 64(2)I, 64(2)K, 64(2)M, 74, 92, 238B आणि राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज ऍक्ट अंतर्गत संमती न देऊ शकणाऱ्या व्यक्तीवर आणि दिव्यांग व्यक्तीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यानुसार तपास सुरू केला। पण तपासात अनेक अडथळे होते। एकतर सुरुवातीला ही मुलगी काहीही बोलायला तयार नव्हती, त्यात तिच्या वडिलांनी तर असं काही घडलंच नाही, तिच्यावर अत्याचार झालेच नाहीत असा विचित्र दावा केला। पण पोलिसांनी या मुलीशी साइन लँग्वेज येणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून संवाद साधला, तिला तिचे नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांचे फोटो दाखवले। तेव्हा या मुलीने 2 जणांना ओळखलं। त्यावरून कफ परेड पोलिसांनी सूत्र हलवली आणि 2 जणांना अटक केली। त्यात एक 34 वर्षांचा लग्न झालेला पुरुष होता, तर 17 वर्षांचा एक मुलगा। हे दोघंही कफ परेड मधल्या वस्ती भागातच राहणारे होते। या दोघांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली, दोघांना अटक केली। मात्र मुलगी गरोदर कशी राहिली या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना मिळत नव्हतं। तपासात येणाऱ्या अडचणी, पीडित मुलीला व्यक्त होण्यात येणारे अडथळे बघता पोलिसांनी विधायक भारती या मुलांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या NGOची मदत घेतली। विधायक भारतीच्या लीना पाताडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आम्ही या मुलीशी बोलण्यासाठी वेगवेगळ्या थेरपीज वापरल्या। ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे याबद्दल तिला काहीही शेअर करायचं नव्हतं। असं वाटत होतं की जो आरोपी आहे त्याने तिला जे घडलंय ते कुणालाही न सांगण्याबद्दल धमकी दिली असावी। ड्रॉइंग आणि फिंगरडॉल कम्युनिकेशन थेरपीमधून साधलेला संवाद, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी यामुळे या मुलीने माहिती द्यायला सुरुवात केली। त्याने पोलिसांना आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं। त्यातून जे समोर आलं ते थरकाप उडवणारं होतं। ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या या मुलीवर अनेक जणांनी अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आला, कारण तिने सांगितलं की तिच्या घरात कुणीही नसताना तिच्यावर अत्याचार झाले, तिला निर्जन स्थळी नेऊन अत्याचार करण्यात आले, तर काही आरोपींनी तिला बाहेर नेलं, तिच्या पेयात काहीतरी मिसळून तिचा गैरफायदा घेतला। साहजिकच हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज पोलिसांना आला। त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली। या मुलीनं सांगितलं होतं की तिच्यावर घरात अत्याचार झाले, तिला बाहेर नेण्यात आलं, त्यामुळे या मुलीला जे भेटू शकतात, तिच्या घरी जाऊ शकतात अशा लोकांना ट्रॅक करण्यात आलं। तर अशी 17 नावं समोर आली। त्यामुळे पोलिसांनी या 17 जणांची DNA टेस्ट केली। त्यात तिच्या आजूबाजूला राहणारे लोक होते, तिचे नातेवाईक होते आणि तिचे वडील सुद्धा होते। या मुलीचा गर्भपात झाला होता आणि गर्भाच्या DNA सोबत या 17 जणांचे सॅम्पल मॅच करण्यात आले। कलिना भागातल्या लॅबमध्ये झालेल्या टेस्टचा रिपोर्ट 27 जानेवारीला आला। त्यामध्ये मुलीच्या पोटातल्या गर्भाशी एक DNA सॅम्पल मॅच झालं होतं, ते मुलीच्या बापाचं होतं।
त्याने आपल्याच मूकबधीर मुलीवर अत्याचार केले होते. सुरुवातीला त्यानेच असं काहीही न घडल्याचा दावा केला होता. त्यानेच तक्रार द्यायला नकार दिला होता आणि शेवटी तोच आरोपी निघाला. पुढे तपासात समोर आलं की त्याने याबद्दल कुणालाही काही न सांगण्याबद्दल मुलीला तंबी दिली होती. त्यात आपण जर वडिलांचं नाव सांगितलं तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल या भीतीने ही मुलगी सुद्धा गप्प बसली. पण DNA सॅम्पलमधून सत्य समोर आलं. DNA रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी या मुलीच्या बापाची चौकशी केली. त्याचा सहभाग स्पष्ट झाला आणि त्यानंतर 3 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. या गुन्ह्यात त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. या मुलीच्या दोन्ही भावंडांना मानपूरच्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलंय. मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तिचा बापच आहे हे स्पष्ट झालं असलं तरी आणखी काही आरोपींची चौकशी सुरू आहे. कारण या मुलीवर एकापेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण मुंबईच्या कफ परेड परिसरात घडलेली ही घटना दुर्दैवी आहेच, पण त्या मुलीचा कधीच न बाहेर आलेला आक्रोश त्याहून जास्त हादरवणारा आहे.